पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या हॉस्टेल परिसरात शुक्रवारी रात्री एनएसयूआय आणि अभाविप म्हणजे एबीव्हीपी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 22 ऑगस्ट रोजी आयोजित छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राजकीय वातावरण तापवलंय. या संपूर्ण वादाची इनसाइड स्टोरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकीकडे 42,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेला एक महामोर्चा, तरुणांचा आवाज बुलंद करणारा एक मोठा कार्यक्रम आणि दुसरीकडे रात्रीच्या अंधारात कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये झालेला तुफान राडा, पोलिसांचा लाठीमार, नेत्यांची धावपळ आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी अडकलेली एक सर्वसामान्य विद्यार्थिनी. प्रश्न हा पडतो की जेव्हा जेव्हा देशातील तरुण आपल्या हक्कासाठी, स्कॉलरशिपसाठी आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर बोलायला पुढे येतात, तेव्हाच नेमका राजकीय भूकंप का होतो? छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच पुणे शहरात नेमकं असं काय घडलं ज्यामुळे एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज एका रात्रीत युद्धाचा आखाडा बनलं? आज आपण कुठलीही भंपक बाजू न घेता थेट पुराव्यांच्या आणि लॉजिकच्या आधारे उलगडा करणार आहोत या संपूर्ण राजकीय आणि विद्यार्थी संघर्षाचा, जिथे फायद्याच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा खरा आवाज कुठेतरी चिरडला जातोय. तर पुण्यातील नामांकित सीओएपी इंजिनिअरिंग कॉलेज आणि SSPMAS मैदान सध्या एका अत्यंत खळबळजनक वादानं ढवळून निघालाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तब्बल 42,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पण हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याआधी शुक्रवारी रात्री सीओएपीच्या हॉस्टेल परिसरात एक असा राडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं. एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमने सामने आले. घोषणाबाजी झाली, धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. एकीकडे काँग्रेसचा दावा आहे की विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे एबीव्हीपीचा आरोप आहे की विद्यार्थी जे आहेत त्यांच्यावर कार्यक्रमासाठी जबरदस्ती केली जाते. या सगळ्या वादात सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतोय की या राजकारणाच्या फुटबॉलमध्ये भरडल्या जाणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचं नक्की काय चुकलं होतं? या संपूर्ण वादाची सुरुवात एका अत्यंत साध्या पण ज्वलंत मुद्द्यापासून झाली. सीओईपी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडली होती. तिने एक बाईट दिला. तिने उघडपणे सांगितलं होतं की गेल्या 3 वर्षापासून तिला स्कॉलरशिप मिळालेली नाहीये. कॉलेजची फी आणि इतर आर्थिक अडचणींमुळे तिला आणि तिच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तिचा साधा उद्देश होता आपला हा प्रश्न राहुल गांधींच्या या आगामी कार्यक्रमात मोठ्या व्यासपीठांवर मांडायचा. पण इथूनच सुरू होतो या प्रकरणाचा असा एक थरारक आणि गूढ प्रवास जो कुणालाही चक्रावून टाकणार आहे. शुक्रवारी रात्री अचानक बातमी आली की ज्या 2 मुलींना माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रश्न मांडले होते त्यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी एका खोलीत डांबून ठेवलं, त्यांना धमकावलं आणि त्यांच्यावर दबाव आणला असा आरोप एबीव्हीपीवर आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते थेट हॉस्टेल परिसरात धडकले. काँग्रेसने जाहीरपणे आरोप केलाय की एबीव्हीपीच्या गुंडांनी मुलींना डांबून ठेवून मारहाण केली आहे आणि त्यांच्यावर दबाव आणला जातोय. परिस्थिती एवढी चिघडली की पोलीस प्रशासनाला तातडीने धाव घेऊन मध्यस्थी करावी लागली. पण थांबा, या कथेचा असा एक ट्विस्ट आहे ज्याने संपूर्ण प्रकरणाला 150 अंशांनी बदलून टाकलं. काँग्रेसने जेव्हा हा दावा केला तेव्हा दुसऱ्या बाजूने म्हणजेच एबीव्हीपी कडून अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आलं. एबीव्हीपीचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी थेट पलटवार करत म्हटलं, राहुल गांधींच्या या 3 पाट कार्यक्रमाला प्रेक्षक मिळत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जाते. काँग्रेस आणि एनएसयूआयच्या 1500 कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून हिंसा केली. पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये खळबळ तेव्हा उडाली जेव्हा त्या संबंधित विद्यार्थिनीचा एक दुसराच व्हिडिओ समोर आला. ज्या मुलीने आधी माध्यमांसमोर येऊन मला 3 वर्षांपासून स्कॉलरशिप मिळाली नाही असं म्हटलं होतं, त्याच मुलीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे यू टर्न घेतला. नवीन व्हिडिओमध्ये ती म्हणते की तिने आधी जी प्रतिक्रिया दिली होती ती दबावाखाली दिली होती. तिने भरलेलं शुल्क आधी सांगितलेल्या रकमेपेक्षा खूप कमी आहे
आणि यासाठी तिने चक्क महाविद्यालयाची जाहीर माफी मागितली. आता विचार करा, एकाच विद्यार्थिनीचे दोन पूर्णपणे विरुद्ध व्हिडिओ. हे पाहून डोकं चक्रावून जातं. एका बाजूला दावा केला जातोय की काँग्रेसने त्या मुलीला भडकवून खोटी बाईट द्यायला लावली. दुसऱ्या बाजूला दावा केला जातोय की एबीव्हीपीने रात्री हॉस्टेलमध्ये डांबून धमकावून तिच्याकडून हा दुसरा माफीनाम्याचा व्हिडिओ जबरदस्तीने तयार करून घेतला. दोन्ही बाजूंनी एकमेकांसमोर गंभीर आरोप केले जात आहे. पण या सगळ्यात खरी कुचंबणा कोणाची होत असेल, एक सामान्य अनाथ किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थिनीला जेव्हा अशा राजकीय कात्रीत पकडलं जातं तेव्हा तिची मानसिक अवस्था काय होत असेल. एका बाजूला तिचे प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला दोन मोठ्या राजकीय संघटनांची ताकद, आणि ती बिचारी मध्यभागी पूर्णपणे पिसली गेली. मंडळी, आता इथे मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर दोन्ही पक्षांकडे किंवा प्रशासनाकडे देणं कठीण होऊन जाईल. जरा शांत डोक्याने आणि बुद्धीने विचार करा. विरोधी संघटनांचा आणि कॉलेजचा युक्तिवाद असा होता की त्या विद्यार्थिनीने खोटी माहिती दिली, ती स्कॉलरशिप आणि फीच्या मुद्द्यांवर खोटं बोलली. जर ती विद्यार्थिनी खोटं बोलत होती तर मग रात्रीच्या अंधारात हॉस्टेलमध्ये जाऊन राडा घालायची, घोषणाबाजी करायची, मारहाण करायची आणि मुलीला डांबून ठेवून माफी मागवायची गरजच काय होती, ज्या प्रकारे आरोप केले जात आहे. आजच्या डिजिटल आणि पारदर्शक युगात कोणत्याही नामांकित कॉलेजकडे प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा, फी, पावत्या, बँक डिटेल्स आणि स्कॉलरशिपचे सर्व अधिकृत डॉक्युमेंट्स एका क्लिकवर उपलब्ध असतात. जर ती मुलगी स्कॉलरशिप मिळत असल्याबद्दल खोटं बोलत होती तर कॉलेज प्रशासनाने किंवा संबंधित विद्यार्थी संघटनेने तिचे अधिकृत कागदपत्र आणि फीचे पुरावे मीडियासमोर आणून तिचे दावे एका मिनिटात खोटे का सिद्ध केले नाहीत. कागदपत्रांच्या आधारे सत्य जगासमोर आणण्याऐवजी रात्रीच्या वेळी बळाचा वापर करून हॉस्टेल गाठून व्हिडिओ बनवून घेणं आणि राडा करणं, यावरून नक्की काय सिद्ध होतं? कारण साधं आहे मंडळी. जेव्हा तुमच्याकडे सत्याचे आणि कागदपत्रांचे पुरावे नसतात तेव्हाच तुम्हाला दहशतीचा, दबावाचा आणि दमदाटीचा मार्ग निवडावा लागतो. जर कागदपत्रे बोलली असती तर रस्त्यावर येण्याची किंवा हॉस्टेलमध्ये तमाशा करण्याची गरजच उरली नसती. पण दुर्दैवाने सत्याची कागदपत्रे बाजूला ठेवून इथे फक्त ताकदीचा आणि राजकीय दबावाचा खेळ खेळला गेला. आता आपण या संपूर्ण प्रकरणाचं थोडं सखोल विश्लेषण करूया. यात कोणा एका पक्षाची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण वस्तुस्थिती अत्यंत डोळ्यात अंजन घालणारी आहे. आपल्या देशात विद्यार्थ्यांचे खरे प्रश्न काय आहेत? शिक्षण घेताना होणारा प्रचंड खर्च, वेळेवर न मिळालेली शिष्यवृत्ती, हॉस्टेलच्या ढासळलेल्या सुविधा आणि पदवीनंतर हाताशी नसलेला रोजगार. वर्षानुवर्षे विद्यार्थी या समस्यांसाठी संघर्ष करतात, प्रशासनाचे उंबरठे झिजवतात, पण तेव्हा ना कुठला नेता पुढे येतो, ना कुठली संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहते. पण जेव्हा एखादा नेता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायला येतो तेव्हा मात्र अचानक सगळ्या राजकीय पक्षांच्या पोटात गोळा येतो. विचार करा, एखादा नेता विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी येत असेल तर विरोधी पक्षांना त्या कार्यक्रमाची पोटशूळ का उठायला पाहिजे? त्यांना त्या संवादात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी का दिसत नाही, तर फक्त राजकीय धोकाच का दिसतो? जेव्हा एखादा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी ताकद लावली जाते तेव्हा हे सिद्ध होतं की राजकीय नेत्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काहीही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल आणि समोरच्याला कसं कमजोर पाडता येईल याचंच कुटील राजकारण करायचं असतं. विद्यार्थ्यांचे मुद्दे संपले तरी चालतील, पण आमचं राजकारण टिकून राहिलं पाहिजे. हीच आजच्या राजकारणाची सर्वात मोठी विदारक सत्यता बनली आहे. मंडळी, आज पुण्यात जे घडलं ते उद्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्याही कॉलेजमध्ये घडू शकतं. जेव्हा जेव्हा एखादा सामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या हक्काच्या किंवा भविष्याच्या मुद्द्यावर उभा राहील तेव्हा त्याला अशाच प्रकारे राजकीय पक्षांच्या चिखलफेकीत अडकवलं जाईल का? त्याच्या पाठीवर राजकीय हात ठेवून कधी त्याला भडकावलं जाईल आणि कधी दबावाखाली त्याचा आवाज दाबला जाईल का? कडक सत्य हेच आहे की कुठलाही पक्ष असो किंवा कुठलीही संघटना असो, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाताला काम आणि शिक्षणाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असले राजकीय तमाशे बंद होणार नाहीत. राहुल गांधींचा तो कार्यक्रम असो किंवा त्याला विरोध असो, या संपूर्ण गोंधळात एका गोष्टीचा बळी गेला, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या अस्सल आवाजाचा. आता वेळ आली आहे की आपण राजकीय नेत्यांच्या या जुगारापासून दूर राहून विद्यार्थ्यांच्या खऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण राजकारणी येतात
आणि जातात. पण एका विद्यार्थ्याचं वाया गेलेले 3 वर्ष, त्याचं स्कॉलरशिप आणि त्याचा तुळवलेला आत्मविश्वास कुणीही परत देऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मंडळी? त्या विद्यार्थिनीचे बदललेले 2 व्हिडिओ, हॉस्टेलमधील तो राडा आणि कागदपत्रांच्या पुराव्यांऐवजी चाललेला हा दबावाचा खेळ, या सगळ्याला खऱ्या अर्थाने कोण जबाबदार आहे? राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना की ही सडलेली व्यवस्था? तुमचं प्रामाणिक आणि परखड मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विशेषतः तरुण आणि पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या राजकारणामागचा खरा चेहरा समोर येईल. अशाच निष्पक्ष, सखोल आणि धारदार विश्लेषणासाठी पाहत राहा राजश्री अनफिल्टर्ड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.